महादेवा तुमच्या आशीर्वादानेच आज योग्य तो निर्णय घेता आला. असाच आशीर्वाद कायम राहू द्या पाठीशी. महादेव मातोश्री. महादेव कुठं गायब होता का? आज घरी पंचायत बोलवली होती, माहित होतं ना तुम्हाला? माहित होतं. ते मग मळ्यात जास्त पाऊस झाला ना, तिकडे गेलतो. तुमचं नाही, शंकरराजांचं विचारतोय. माहित होतं. शंकर राजेशने बी माहित होतं. मग कुठं आहेत? असतील इथेच कुठेतरी. मळ्यात जास्त पाऊस झाला, मग तुम्ही दोघं काय करत होता तिथं? ते हे नाही का आपलं काय म्हणतात ते. काय केलं? छत्री धरली? हा हा. पाऊस जास्त होता ना. मन छत्री धरली. खोटारडे, वसुलीचं सोडून दुसरं कधी काय काम केलं का मळ्यात तुम्ही? तुमच्या दोघांमुळेच ना आजकाल शंकरराजे खोटं बोलायला शिकले. महादेव मातोश्री. महादेव, पंचायत होती, पुढं गावचं न्याय निवाडं तुम्हालाच करायचंय. शिकायचं सोडून कुठं गेलता? इथेच होतो की. मग समोर का नाही आला? लांबनं बघत होतो. काय बघत होता? हेच मातोश्रींचा न्याय निवाडा. तुला सांगतो ताई, काय न्याय निवाडा केला मातोश्रींनी, एक नंबर. काय एक नंबर? हा, हेच की 4 बाप्यांनी मिळून बाईचं आयुष्य नाही ठरवायचं, बाईचं आयुष्य तिचं तिने ठरवायचं. जनार्दननी गप गुमान ती जागा कृष्णाईच्या नावावर करायची. इंदुराणीनं नाक रगडून कृष्णाईची माफी मागायची. हा हा हा, एक एक गोष्ट अशी नुसती ऐकावीशी वाटत होती. मातोश्रींचा न्याय निवाडा एक नंबर, मातोश्री पण एक नंबर. आज आमच्या हातनं चुकीचा निर्णय होता होता वाचला, याचंच समाधान आहे. महादेवाचीच कृपा. नाही मातोश्री, मला गॅरंटी होती तुमच्या हातनं चुकीचा न्याय निवाडा होणारच नाही. आणि शंकर असताना तर नाहीच नाही. सगळे खुश आहेत तुमच्या निर्णयानं. मातोश्रींनी कृष्णाईला न्याय मिळवून दिला असं म्हणतायत. सगळ्या जगाचा न्याय निवाडा करतो आम्ही, पण आमच्या लेकीला न्याय मिळवून देता आला नाही आमसने. मातोश्री, तुमची काहीच चूक नाही ना याच्यात. तुम्ही अजिबात मनाला नका लावून घेऊ. जे खरं आहे ते खरं आहे. असू, काहीतरी गोडाधोडाचं करूया. आज एका चांगल्या बाईचं भलं झालंय आमच्या हातनं. आता गौरीने तिकडं काय धुमाकूळ घातला असेल काय माहित.